गुड इव्हनिंग. लक्ष द्या. गेल्या वेळेस आपण आज इंग्लिश शिकवणार आहोत. इंग्लिशचा आपला गेल्या वेळेस कितवा धडा चालू होता? एक 2.4 अन ऑप्ट्यूम ऑफ करेज. अन ऑप्ट्यूम ऑफ करेज. बघा, पेज नंबर आलेला होता आपलं गेल्या वेळेस की 62 झालेलं होतं, 63 चाललेलं होतं. छोटासाच राहिला, थोडासा धडा तो शिकवूया, संपवूया. आणि आज हिंदीचं घेऊया. तुमचं मला वाटतं गेल्या वेळेस आपण मराठीचं घेतलेलं होतं. इंग्लिश मिडियमवाल्याचं आज हिंदीचं आपण कंप्लीट करूया. ओके. सेकंड पॅरेग्राफ चाललेला होता. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन हिज प्लॅनेट वॉज अ व्हेरी अनसर्टन. या भूतलावर ते किती काळ राहणार या गोष्टीची शाश्वती त्यांनाही नव्हती, त्यांच्या आईवडिलांना सुद्धा नव्हती. द प्रोग्नोसिस वॉज अ बॅड अँड द डॉक्टर सेड दॅट कुड नॉट डू मच. त्यांचा जो आजार होता त्याच्या पूर्वनिदानावरून त्यांचा आजार वाढतच चाललेला होता. डॉक्टरांनी सुद्धा शेवटी हात टेकले की बाबा आता आम्ही काहीच करू शकत नाही. अनडॉन्टेड. अनडॉन्टेड म्हणजे नॉट टू अफेड ऑफ द मिसफॉर्च्युन्स. दुर्दैव तरी खर्च. बघा, त्याचं ते दुःख होतं, दुर्दैव होतं, तरी खचून न जाता स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज्ड ऑन वर्ल्ड. बघा की तरी त्यांनी आपलं संशोधन चालू ठेवायचं झालं. याच कालावधीमध्ये त्यांचा विवाह पण झाला. थोडंसं विचित्र वाटते ना की त्यांचा विवाह झाला एका मुलीशी. साखरपुडा म्हणजे वाघनिश्चय म्हणजे विवाह झाला. पण हॉकिंग असं म्हणतात, he says that ironic as it may sound, it is this dismal stage he began to enjoying life with the most. This, he says, was because he started living life for a moment at a continuous doctoral research work with a renewed vigor. या उद्वेजनक परिस्थितीमध्ये सुद्धा ते जीवनाचा आनंद चांगल्या प्रकारे घेऊ लागले होते. कोणत्याही प्रकारचा त्रास न घेता सगळ्या गोष्टीला तोंड पण देत होते, त्याचप्रमाणे जीवनाचा आनंद घेत होते. आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे. जीवनात येऊन जीवनाचा आनंद न घेतलं तर काय फायदा. ज्या जीवनाचा आनंद सुद्धा ते व्यवस्थित उपभोगत होते. आणि त्याने पुन्हा आपल्या या जगामध्ये आपल्या संशोधनाला सुरुवात केली. नव्या जोमाने त्यांनी प्रयत्न चालू ठेवले. इन द मीनवाइल the disease worked its way into Stephen's body and left him a disabled. काही कालावधीमध्येच संपूर्ण शरीरभर त्यांचा हा आजार पसरला. आणि संपूर्ण शरीरभर आजार पसरल्यानंतर मात्र आपल्या बॉडीवरचा, आपल्या शरीरावरचा कंट्रोल त्यांचा हळूहळू ताबा हा सुटत चाललेला होता. ही बिगेन स्टडीइंग द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. त्याच्यानंतर त्यांनी आकाशामधली कृष्ण विवरे म्हणजे आपलं हे संपूर्ण आकाश आहे. या आकाशाच्या वरती प्रभामंडळे आहेत. आता हे तुम्हाला पटकन समजणार नाही. यासाठी तुम्हाला कुठे जायला लागेल? वरळीला, नेहरू सायन्स सेंटरला. माहिती आहे, तिथे सगळे प्लॅनेट पासून सगळं तुम्हाला दाखवलं. ब्लॅक होल्स म्हणजे काय, कृष्णविवर म्हणजे काय. आपलं हे अवकाश आहे ना, अवकाशामध्ये अनंत पोकळ्या आहेत, अनेक दीर्घिका आहेत. दीर्घिका तुम्ही वाचला असाल बरं ना. इट गेट्स इज अ PhD बाय हिज टाइम. दिस टाइम ही वॉज अ कन्फाइंड इन द व्हीलचेअर. ही वॉज अ रॅपिडली लिसनिंग कंट्रोल टू हिज हँड स्पीच. द स्टडी ऑफ ब्लॅक होल स्पार्क हिज imagination with the bright ideas. He made many epoch making statements that should establish a theory. Scientists believe that the universe began with the Big Bang. बघा, या कालावधीमध्ये त्यांनी PhDचा अभ्यास करून PhD सुद्धा मिळवली. त्यांची इमॅजिन करण्याची ताकद भरपूर होती. शेवटी ते हळूहळू त्या आजारामुळे व्हीलचेअरवरती आले. चालायला पण जमत ना, हात उचलायला जमत नव्हता. परंतु ते जे काही कल्पना करत होते
त्यांनी स्वतः अशी त्यांच्यासाठी मशीन तयार करून घेतली होती की जे जे काही कल्पना करतील, जसं आता तुम्हाला ते म्हणतात ना, कोण तो आता आत्महत्या करून मेला तो सुशांत सिंग राठोड, त्याला ती मारणारी काय तिचं नाव मला नाही माहिती, तिचं नाव नेमकं येत नाही. एक मिनिट, भूमी तिचं नाव काय ग? सुशांत सिंग राठोडचे ती, हा तिचं हिरोईनचं नाव काय द्या? हा, रिया चक्रवर्ती. तिची ईडी चौकशी झाली. ईडी चौकशी म्हणजे काय? त्यांना अनकॉन्शियस केलं जातं आणि त्यांना असं वायर वगैरे लावले जातात. ते सगळं जे काही बोलत असतात ना, त्यांच्या डोक्यात दिमागात काय चाललंय, ते खरं बोलतोय खोटं बोलतोय, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसत असतात त्या मशिनरीमध्ये. तिच्याकडनं चौकशी, तिलाच माहिती नसतं आपण काय बोलतोय काय नाही, सत्य बोलत असतात की खोटं बोलतात. कधी कधी त्याच्यासमोर ते सगळं चुकीचं बोलते की खरं बोलते खोटं बोलते, हे सगळं त्याच्यामध्ये समजत असतं. तसं त्याने इमॅजिन करण्याची जी काही कल्पना होती ना, त्याच्यानुसार ते सगळं लॅपटॉपवरती कम्प्युटरवरती कनेक्ट होत जायचं त्या मशीनद्वारे. made many approach making statement, Shishuk established theories. त्याच्याद्वारे त्यांनी बऱ्याचशा इम्पॉर्टन्स अशा पर्टिक्युलर अशा काही स्टेटमेंट्स वगैरे लिहिल्या. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. शास्त्रज्ञांना मात्र या गोष्टीवरती विश्वास नव्हता आणि त्यांना प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी आपले प्रयत्न पुढे चालू ठेवले. स्टीफन इन्व्हायटेड was known as a Lie अल्जेब्रा याचा शोध घेण्यास सुरुवात केली. लाई अल्जेब्रा म्हणजे काय याचा सुद्धा शोध त्याने लावला. द कॉन्फिडेंट टू व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी. सेव अ फिंगर विथ इट्स कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. बघा, कॉन्फिडेंटली मात्र या शरीरावरचं संपूर्णतः नियंत्रण त्यांचं गेलेलं होतं. व्हीलचेअरला ते जखडले गेले असले तरी संगणकाच्या मदतीने त्यांचे जे विचार होते ते विचार ते व्यवस्थित मांडू शकत होते, कम्प्युटरवरती मांडू शकत होते. त्या चित्रामध्ये पण दाखवले बघा, पाठीमागे त्यांचे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत. Dr. Hawking is an authority of the profound subject of science. Numerous honorary doctorates and onward have been bestowed on him. He is a fellow the Royal Society. बघा, या संगणकाच्या मदतीने सगळं काही ते करत होते आणि संगणकाच्या मदतीने सगळं काही करत असताना त्यांचे विचार ते मांडत होते. डॉक्टर हॉकिंग विज्ञानातील एक गहन अशा विषयांमध्ये अधिकार व्यक्ती आहेत आणि त्यांना मानद अशा डॉक्टरांच्या पदव्या सुद्धा त्यांना बहाल केलेल्या होत्या त्यावेळेस. यावरून द रॉयल सोसायटीचे ते फेलो आहेत. फेलो आहे म्हणजे त्याचे सदस्य आहेत आणि कुणी होत नाही, मोठमोठे सायंटिस्ट असतील तेच त्याचे सदस्य असतात. आणि त्यात स्टीफन हॉकिन्स यांचं एक नाव होतं आणि USA नॅशनल अकॅडमिक ऑफ द सायन्सचे ते सदस्य सुद्धा होते, म्हणजे 2 संस्थांचे सुद्धा ते सदस्य होते. बघा, and a member of US National Academy of Science in spite of the being considered Einstein equal and the intelligence. Dr. Hawking is a very humble man, a simple down to earth man. He has authored many books dealing with the awesome ideas, keeping the layman in mind. His writing is a full wit and a hammer. His style is so lucid that non-scientists can also understand him. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. बघा, जरी या सगळ्या गोष्टी होत्या तरी सुद्धा आपल्या बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये आइन्स्टाईन हे अतिशय विनयशील बनलेले होते. प्राऊड तर नव्हताच त्यांना, स्वतःच्या अभिमान तर नव्हताच आपल्या बुद्धीबद्दल. त्याशिवाय या विनम्र अशा माणसाने आपल्या अफाट कल्पना समजेल लोकांना अशा भाषेमध्ये बरीचशी पुस्तकांचं लिखित स्वरूपात मांडल्या. विनोदी आणि मार्मिकपणा त्याच्यामध्ये ठेवली जेणेकरून लोकांनी वाचावी, लोक कंटाळू नयेत. विनोदी भाषा, मार्मिक भाषाही त्याच्यामध्ये ठेवली गेली.
Dr. Hawking firmly believed that the next millennium, since science will discover the core secrets of the universe, its origin, its history, and maybe even a predicate to unlimited demons. बघा, त्यांच्या सुबोध अशा लेखन शैलीमुळे शास्त्रज्ञ आणि विज्ञान तज्ज्ञ नसलेल्या लोकांना सुद्धा ते समजत होतं. जे शास्त्रज्ञ नाही आहेत, जे विज्ञान तज्ज्ञ नाही आहेत, त्यांना सुद्धा त्यांची ती लँग्वेज समजत आहे. ते जे काही बोलतात ते समजून यायचं. या काळाचा संक्षिप्त इतिहास त्याने आपल्या सर्वाधिक खपाच्या एका पुस्तकामध्ये, हिस्ट्री ऑफ टाइम्स या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेला आहे, दिलेलं आहे बघा. आणि त्याशिवाय त्यांनी like Dr. Hawking, there are many people who displays exemplary courage to their lives. आज त्यांच्यापेक्षाही अपंग अशा बऱ्याचशा व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींना धीराने तोंड देण्यासाठी, त्या व्यक्तींनी आपल्या जीवनामध्ये उभारी आणण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करावेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. एक व्हीलचेअरला खिळलेली व्यक्ती आज जगामधली एक थोर सायंटिस्ट होऊ शकते. मी सायंटिस्ट होऊ शकतो, तर तुम्ही इतर क्षेत्रामध्ये पुढे का जाऊ शकत नाही, या गोष्टीचं नॉलेज त्यांनी लोकांना दिलं. Let us salute of those brave people who despite of being a disabled strive to their best. त्यामुळे अशा व्यक्तीला खरोखर सॅल्यूट करण्याजोगा आहे. कारण की आज लोकांसमोर बरेचसे त्यांनी इन्व्हेन्शन ठेवले. आज लोकांना बऱ्याच अंशी पुढे जाण्यास त्यांनी शिकवलं. आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे, लोकांना प्रोत्साहित केलं, हे सर्वात महत्त्वाचं आहे. ते आपण थांबूया. आज तुमचा हा पण लेसन कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट टाइम आपण शिकूया एक 2.5. ओके, तो पण छान धडा आहे. त्याची एक सिरियल लागते, बुक रिव्ह्यू, स्वामी अँड फ्रेंड्स, एक RK नारायण, मालगुडी डेज, ही त्यांची सिरियल होती. फार छान सिरियल होती. आम्ही लहान असताना बघायचो. आता ती आहे वरती यूट्यूबला आहे. तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला बघायला मिळेल. मग पूर्ण बघायला पाहिजे, तर ती फायद्याची. ओके, तर आज आपण इथेच थांबूया. ज्यांनी पहिल्या महिन्यामध्ये 2-2, 3-3 हजार रुपये फीस भरलेले आहे, ज्यांनी 2-2 हजार रुपये फीस भरले त्यांनी फीस भरा. ज्यांनी सुरुवातीला फी भरलेली आहे 3-3 हजार रुपये, त्यांनी पण या महिन्यात फीस भरणं गरजेचं आहे. ऑगस्टमध्ये फी भरा, सप्टेंबरमध्ये. ओके, बाय, थँक्यू. हिंदीचं एक लेसन घेतो तुमचा.